जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपलेली आहे। आज सकाळपासून भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेले आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर त्या सर्व बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आज 10,000 रुपये अनुदानाच्या स्वरूपामध्ये सोडण्यात आलेले आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींना आज पैसे येणार आहेत त्याविषयी आज अपडेट सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। तर बघा, अखेर आज सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला होता। तर आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु काही बहिणींना आज पैसे येणार नाही, तर त्या बहिणींना पैसे काय येणार नाही त्याविषयी सुद्धा अपडेट देतो। बघा, राज्य सरकारने आज अर्जांची छाननी करून दोन्ही महिन्यांचे पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल, नियमांचं उल्लंघन करत नसाल तर पैसे येतील। कारण ज्या बहिणी नियमांचं उल्लंघन करत असतील त्या बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, बँक खात्यावरती 4 नियम लागू झालेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत। अन्यथा जर तुम्ही बँकांचे 4 नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व बहिणींना आज दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये येणार आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला मागील हप्ते आलेले आहेत त्याप्रमाणेच आतापासून सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अजून आले नसेल त्या बहिणींनी काळजी करू नका, तुम्हाला आजच मागील पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। म्हणजेच 3.5 कोटींचा निधी आज राज्य सरकारकडे आलेला आहे। तो निधी आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। काही बहिणींना सकाळी पैसे आलेले आहेत, काही बहिणींना आज दुपारी पैसे, संध्याकाळी पैसे, उद्या परवा 2 ते 3 दिवस हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज डीबीटी बटन दाबण्यात आलेला आहे। पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या। परंतु आज येईल, उद्या येईल, परवा येईल अशा पद्धतीने आशा होत्या। परंतु त्यावेळेस पैसे आले नाहीत। परंतु काल सुट्टी होते, कालच पैसे येणार होते। कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली माहिती होती की महिना संपायच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु महिना संपायच्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे आजपासून परत एकदा निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। बघा, एप्रिल हप्ता सुरू झालेला आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत। परंतु काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज एप्रिल हप्ता 2100 रुपये येणार होता, परंतु 1500 रुपये का आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला जास्त उपलब्ध निधी नाही। त्यामुळे आज 1500 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये निधी मंजूर होईल त्यावेळेस 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींना पैसे येतील। कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचा नाही। सोबतच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येतील। परंतु ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस असावा, घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असावा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा किंवा तुम्ही
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केलेला असावा तरच पैसे येतील। एप्रिल हप्त्यासाठी सुद्धा काही पात्रता घालण्यात आलेल्या होत्या। तर एप्रिल हप्त्यासाठी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी। दुसरी पात्रता म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी। तिसरी पात्रता म्हणजे घरातील सदस्य टॅक्स भरत नसावा आणि चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा, एप्रिल हप्त्यासाठी या 4 पात्रता, गॅससाठी 3 पात्रता की तुमचा अर्ज योजनेत पात्र ठरलेला असावा, दुसरी पात्रता घरामध्ये गॅस असावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। या 3 पात्रता गॅससाठी आहेत आणि हे बोनसचे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली पात्रता तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असावे, तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असावे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, या महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे, बोनसचे पैसे आणि ज्यांना मागील पैसे अर्धवट आलेले असतील त्यांचे पैसे सुद्धा आज सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा नागपूर, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा भंडारा, चौथा जिल्हा गोंदिया, 5वा जिल्हा गडचिरोली, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा अमरावती, 9वा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा वाशिम, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा नांदेड, 14वा जिल्हा परभणी, 15वा जिल्हा बीड आणि 16वा जिल्हा लातूर। म्हणजे आज या 16 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज काही प्रमुख बँकेमधून या 4 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या प्रमुख बँका बघा, जर तुमचं बँक खाते यामध्ये असेल तर पैसे येतील, जर तुमचं बँक खाते यामध्ये नसेल तर उद्या पैसे येतील। म्हणजे ज्यांना आज पैसे पाहिजे असतील त्यांचे बँक खाते यामध्येच असायला पाहिजे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, तिसरी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजेच या 3 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचे बँक खाते असेल त्यांना पैसे येणार आहेत। कारण आज महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करणारे एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। म्हणजेच केंद्र सरकारकडून 36,000 कोटींचा निधी फक्त लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेला आहे। तर या एप्रिल हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी आलेला आहे। म्हणजे आजपासून डीबीटीच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। उद्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। परंतु एप्रिल हप्ता संपला तरी पण पैसे का आले नाही हा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल। परंतु त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। कारण लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही गैरसमज करू नका। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला।